पिंगळस आश्रमशाला सलग तिसऱ्यांदा पलकरप्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन. पेन प्रकल्प आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयोजित प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत 2025-26 मध्ये पिंगळस शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 25 आश्रमशाळांपैकी पिंगळस शाळेने सर्वाधिक गुण मिळवत विजेतेपद कायम राखले. या स्पर्धेत 24 शाळांमधील 1235 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रनिंग, गोळाफेक, रिले, लांब उडी अशा विविध खेळांमध्ये पिंगळस शाळेने उत्कृष्ट कामगिरी सादर केली. स्पर्धेचे उद्घाटन अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे गोपीचंद मुरलीधर कदम, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, उपजिल्हाधिकारी व आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर भोसले तसेच क्रीडा संचालक रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 19 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 3 दिवसाच्या कालावधीत स्पर्धा घेण्यात आल्या. अखेरच्या दिवशी विजेते शाळांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी पेन प्रकल्प सहाय्यक अधिकारी, तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. हॅलो 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 हा यजमान संघ पिंगळस आपल्या समोर सलामी देतोय. यजमान संघ यानंतर पात्रज हा संघ सलामी देण्यासाठी सज्ज झालेला आहे. पात्रज संघ विद्यार्थी मित्रांनो, ध्वजाला सलामी द्यायचे. ध्वज जरा उजव्या बाजूला चोखायचा आहे. हा पुढचा संघ आहे कन्या उच्च माध्यमिक आश्रमशाळा हानिवडी. नमस्कार, मी तेजस्विनी रघुनाथ गलांडे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन रायगड. सद्यस्थितीत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 दिनांक 29/11/2025 पासून 1/12/2025 पर्यंत संपन्न होत आहेत. यातील शेवटचा दिवस म्हणजे 1 डिसेंबर 2025. सद्यस्थितीत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथे संपन्न होत आहेत. या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये एकूण 24 आश्रमशाळा सहभागी आहेत. यामध्ये साधारणतः 1235 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतून आपण विद्यार्थ्यांना एकच संदेश देतो आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही वर्गात शिकता त्याचबरोबर मैदानाही उतरता. वर्गात शिकता शिकता तुमचा बौद्धिक विकास होत असतो, परंतु शारीरिक विकास हा खेळातूनच होत असतो. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुखसुविधा ह्या सर्व शासन स्तरावर देण्यात येत आहेत, परंतु हाच सुखसुविधामधला एक शिक्षण हा मोठा वाटा आहे. आणि माझी सर्व ग्रामीण विद्यार्थिनींना नम्र विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण शिक्षण घ्यावे. आपल्या कुणीतरी नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलंच आहे, शिका, संघटित व्हा व स्वतःची प्रगती करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जर तुम्ही हे घेतलं तर समाजामध्ये नक्कीच तुमची मान उंचावेल आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुखावर राहतील. त्यामुळे शिका आणि संघटित व्हा, तसेच तुमची स्वतःची प्रगती करा. या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धातून अजून एक संदेश आहे की शिकण्याबरोबरच मैदानातही तुम्ही तुमचे वर्चस्व गाजवा. कारण बऱ्यापैकी आपले जे खेळाडू आहेत ते या मैदानातून घडत आहेत. जसं की आम्हाला आमच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेली आंतरराष्ट्रीय धावपटू, जिने ऑलिम्पिक 32 वर्षीय महिला, प्रथम भारतीय महिला या ऑलिम्पिकमध्ये आपलं नाव कमवलं, अशा आमच्या ललिता बाबर भोसले मॅडमनी सुद्धा हाच संदेश दिला आहे.
त्याचप्रमाणे आमचे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त श्री गोपीचंद कदम साहेब, त्याचप्रमाणे आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री किशन जावळे साहेब, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री वाघ साहेब यांनीही विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये हाच संदेश दिलेला आहे की स्वतःची प्रगती करा, शिक्षणाबरोबर खेळ हा महत्त्वाचा असतो. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय पथक आणि समोर उन्हातानात बसलेले माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, प्रत्यक्षात मला 29 तारखेला आपल्या स्पर्धाच्या उद्घाटनाला यायचं नियोजित होतं, परंतु आपल्या राज्याचे मुख्य सचिव कालच ज्यांनी पदभार स्वीकारला ते मुख्य सचिवांचा रायगड जिल्ह्यामध्ये विविध विकास कामाला भेटी देण्याचा दौरा अचानक आला आणि त्यामुळे मग त्यांच्यासोबत आम्हाला दौरा करावा लागला. त्यामुळे मला उद्घाटनाच्या दिवशी येता आलं नाही. म्हणून आज मी म्हटलं आपल्या या स्पर्धेला भेट द्यावी, म्हणून मग वेळात वेळ काढून आज इकडे माझं यायला मला जमलं आणि मला खूप आनंद झाला की शाळा अतिशय सुंदर आहे. 25 शाळेंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि शाळेचं जे क्रीडांगण आहे ते पण मोठं आहे आणि आपण जे काही नियोजन स्पर्धेचं केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. मैदानाची क्वालिटी खूप छान दिसते आणि मैदानही चांगले आहेत आणि खेळाडूही खूप चांगले आहेत. मुलं, तुम्ही उन्हामध्ये बसलेला आहात, तुम्हाला ऊन लागत आहे, त्याच्यामुळे मी काही फार जास्त बोलणार नाही. आपल्याला मी एकच सांगणार आहे, जेवढा आपल्या बौद्धिक विकासासाठी अभ्यास आवश्यक आहे तेवढंच आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ हा आवश्यक आहे. बौद्धिक विकासासाठी अभ्यास हा फक्त बुद्धीने केला जातो, परंतु खेळ हा मात्र बुद्धी आणि शरीर या दोन्ही गोष्टींनी केला जातो. खेळ हा फक्त बुद्धिबळ एक असा खेळ आहे जो बुद्धीने खेळला जातो. बुद्धिबळ सोडलं तर बाकी सगळ्याच खेळाला मानसिक एकाग्रताही लागते आणि शारीरिक हालचाली आणि शारीरिक शरीराची आपल्या समतोल पण लागत असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये खेळ हा खूप महत्त्वाचा आहे. तसं जर पाहिलं तर खेळामध्ये प्रतिस्पर्धी असतात, विरोधक असतात आणि आपण खेळ खेळताना एकमेकाच्या विरोधात भूमिका घेतो, एकमेकावरती चढाया करतो आणि खेळ संपला, एक जण विजयी होतो, एक जण हारतो आणि परत आपण हस्तांदोलन करतो आणि परत आपण हसत मुखानं आपल्या घरी जातो. खेळ हे कमी वेळाचं जीवन आहे आणि जीवन हे प्रदीर्घ काळाचा खेळ आहे. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. खेळ आपल्याला आयुष्य कसं जगावं तसं शिकवतो. ज्याला खेळ खेळता आला, ज्याला खेळामध्ये जिंकता येतं, हारता येतं आणि दोन्ही गोष्टी पचवता येतात, तो माणूस संपूर्ण आयुष्यामध्ये आयुष्य आनंदानं कसं घालावं हे शिकत असतो. अशा पद्धतीने खेळाला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपण शाळेतही खूप चांगला अभ्यास करा, आपल्या आवडीनिवडीचे खेळ आपण खेळत चला. चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला दिलं जाईल, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी आदिवासी प्रकल्प विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे सदैव तुमच्यासोबत असेल. आतापर्यंत जे काही तुमचे खेळ झाले, त्या जे मुलं जिंकले, ज्या मुली जिंकल्या, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जे जिंकले नाहीत त्यांना आणखी शुभेच्छा. पुढच्या वर्षी चांगली तयारी करा, चांगली प्रॅक्टिस करा, तुम्ही पण यशस्वी व्हा. सर्वांना मी आज या तुमच्या समारोपाच्या दिवशी मध्यंतरी का होईना येऊन खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी थांबतो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. प्रकल्प अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यक सोबत असलेले सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि शिक्षक वृंद यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आज या ठिकाणी उद्घाटन आहे. त्यानिमित्तानं उपस्थित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाविन्य मिळवलेल्या, पारितोषिकं मिळवलेल्या
आत्ता उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत असलेल्या आणि सध्या त्यांचं पोस्टिंग आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर असलेल्या तुमच्या आमच्यासारख्याच अतिशय ग्रामीण भागातून की जिथं कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या, शाळा बऱ्याचदा मला वाटतं मॅडम तुम्ही पायीच आपल्या वस्तीपासून किंवा गावापासून दूर अंतरापर्यंत पायी चालत गेलेल्या, शाळेसाठी चालत गेलेल्या भारताची शान आदरणीय ललिता बाबर मॅडम, आपल्यापैकी किती जणांनी याच्या अगोदर नाव ऐकलंय? शिक्षक वृंदांना माहिती असेल, विद्यार्थ्यांनी ऐकलंय? मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी खरं तर आज मला नाशिकला कार्यक्रम होता, परंतु बाबर मॅडम येणार आहेत म्हणून आज कार्यक्रमाला मी नाशिकचा कार्यक्रम टाळून इथं उपस्थित झालो. ते एवढ्यासाठीच की त्यांच्या उपस्थितीनं माझ्या या आदिवासी शिक्षकांमध्ये, आदिवासी आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल. त्यांनी जे विश्व पातळीवरती विक्रम प्रस्थापित केले, त्या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसमोर उपस्थित राहिल्या तर आमच्याही विद्यार्थ्यांचा एखाद्याचा स्पार्क जर झाला तर आमचा एक जरी विद्यार्थी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे गेला तरी ते या माझ्या प्रकल्पासाठीचा अभिमानाची गोष्ट असेल. म्हणून मी स्वतः खरं तर आज या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाच्या आयोजक गलांडे मॅडम, प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम, क्रीडा सहसंचालक वाघ साहेब, आपल्या कार्यालयातले सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कर्मचारी वृंद, सर्व मुख्याध्यापक, 15 शासकीय आश्रमशाळा आणि 10 अनुदानित आश्रमशाळा या ठिकाणाहून जवळपास 1400 विद्यार्थी या स्पर्धांसाठी उपस्थित आहेत. ते सर्व विद्यार्थी आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांचा सहभाग आहे, असे माझे सर्व क्रीडा शिक्षक, इतर शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व ठेकेदार, पत्रकार, छायाचित्रकार बंधू आणि भगिनींनो, मला कल्पना आहे उशीर झालेला आहे म्हणून मी मॅडमला भाषण सुरू करण्याच्या अगोदर विचारलं गलांडे मॅडमला की नाश्ता दिलाय का, तर त्यांनी सांगितलं दिलाय. प्रश्न फक्त ऊन आहे म्हणून लवकर संपवायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मी एवढं सांगेल की बरेच लोक म्हणतात की आदिवासी म्हणजे बाहेर जेव्हा आता मी फिरतो तर आपल्या विभागाकडं बऱ्याचदा असं नकारात्मक शक्तीनं बघितलं जातं. म्हणून मॅडम, या नकारात्मक शक्तीनं बघणाऱ्या सर्व शक्तींना आपले हे असे जे चांगले कार्यक्रम असतात, म्हणजे जे आपले शिक्षक परिश्रम घेतात, विद्यार्थी घडवतात, त्यांच्या मेहनतीतून आज जवळपास म्हणजे मी अभिमानानं सांगेल मॅडम की ठीक आहे उणिवा असतील, त्रुटी राहत असतात, परंतु जवळपास माझ्या विभागामध्ये 128 आश्रमशाळा आहेत शासकीय, अनुदानितच्या जवळपास 75 शाळा आहेत. असे मिळून 1 लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. एवढ्या 1 लाख विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी त्रुटी, कुठेतरी उणावर राहत असतील, शिक्षकांकडनं राहत असतील किंवा व्यवस्थापनातल्या काही त्रुटी असतील, परंतु माझा ठाम विश्वास आहे की आमचा शिक्षक वृंद आणि आमचे कर्मचारी वृंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. आमचे विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. मागच्या काही दिवसांमध्ये मला नव्यानं उपक्रम घेता आला नाही, परंतु शिक्षकांची कार्यक्षमता, शिक्षकांचं कौशल्य वृद्धिंगत व्हावं, वाढावं
म्हणूनही आपण काही वेगवेगळ्या नवीन उपक्रम घेत असतो. येत्या काही दिवसामध्ये आपण आता ऑनलाईन किंवा स्टुडिओच्या मार्फत लाईव्ह स्ट्रीमिंग करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्पर्धात्मकता निर्माण होण्यासाठीचे जे वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे ते आपण करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत. आजच्या या क्रीडा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले आहेत ते अतिशय परिश्रम करून आणि त्यांच्या क्रीडा शिक्षकांच्या प्रयत्नानं, सततच्या चिकाटीनं आणि प्रयत्नानं या विद्यार्थ्यांना त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यांचे मी विशेष आभार मानेन. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये इथपर्यंत पोहोचलेत, आपण ज्यांना हरून इथपर्यंत आलेलं असाल त्या सर्व विद्यार्थ्यांना, हरलेल्या विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देईल की त्यांनी तुम्हाला इथं येण्याची संधी दिली. आणि तुम्हाला शुभेच्छा देईल की आता कोणाला तरी हरून तुम्हाला माझ्या स्तरावर, विभागाच्या स्तरावर यायचं आहे. मी या स्पर्धेत विजयी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आत्ताच आपल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्वागत करतो. हे चालू वर्ष जे आहे ते आपल्या बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्ताचं वर्ष आहे. त्यानिमित्तानं शासन विविध कार्यक्रम आयोजित करतच आहे. त्यातलाच हा पण एक चांगला कार्यक्रम आहे. या अधिकचा वेळ न घेता, आम्हाला थोड्या स्पर्धा पण बघायच्या आहेत, त्यामुळं अधिकचा वेळ न घेता औपचारिकरित्या मी आजच्या या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे कोणी सर्वजण राबलेले आहेत, चुकून ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल त्यांना मी विशेष धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याच तिथल्या गलंडे मॅडम, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करेन की मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, या ठिकाणी बोलवलं. खरं तर मी आदिवासी विभागात येत असते, मी पहिल्यांदा आलेले त्यावेळेस मला इथलं जे कल्चर आहे ते फार आवडलेलं. आणि माझी मैत्रीण, आपली सर्वांना माहिती असलेली आदिवासी खेळाडू कविता राऊत ही आपल्यातलीच आहे. खरं तर मी जास्त बोलणार नाही, मला माहिती आहे मीही तुमच्यासारखीच होती. त्यावेळेस मलाही वाटायचं कशाला हे लोक बोलतात, उगाचच आमचा वेळ घालवता. मी वेळ घालवणार नाही आहे, फक्त थोडंसं सांगेन की आपण ज्यावेळेस स्पर्धा घेत असतो, स्पर्धा खेळत असतो आणि पुढं जात असतो, त्यावेळेस एखादा अनुभवी खेळाडू किंवा एखादा अनुभवी आपल्याला सांगत असतो, त्याच्यातून एखादी जरी गोष्ट आपण घेतली तर मला वाटतं आपलं ध्येय, टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजून काही आवश्यकता नसणार आहे. कारण की अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. मी खेळाडू म्हणून आपल्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छिते, आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे खरंच आपण या क्षेत्रातून पुढं जाऊ शकता. आपण जरी खेळत असेल तरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. कारण की मी एक खेळाडू आहे आणि खेळाडू म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते, जरी मी खेळत असेल, ऑलिम्पिकपर्यंत गेले असेल, सर्व वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळले असेल, पण येऊन मी त्याच ठिकाणी पोचले ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात मला जायचं नव्हतं किंवा ज्या क्षेत्राची आवडही नव्हती. ते क्षेत्र म्हणजे पुस्तक. आणि पुस्तक हे माझ्या आयुष्यासाठी आलेलं आहे. कारण की पुस्तकापासून नेहमीच मी लांब राहत होती. कारण की पुस्तक हे मला कधीच आवडलेलं नाही, किंवा वाचन किंवा अभ्यास करणं मला कधीच आवडलेलं नाही आहे, किंवा त्या क्षेत्रामधून पुढे जाण्याचा निर्णयही कधी घेतलेला नव्हता. खेळातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि खेळातूनच मी करिअर करायचं ठरवलं आणि खेळातूनच पुढे जात राहिले. कारण की खेळ असा एक क्षेत्र आहे की खेळातून आपण ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस आपल्याला खेळ खूप काही शिकवून जात असतो. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, खेळ आपल्याला डिसिप्लिन शिकवत असतं. आणि आपल्या आयुष्यात जर आपण डिसिप्लिन असेल तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो. आणि ते सर्वात चांगलं माध्यम हे खेळ आहे. खेळातून आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतो, त्याचबरोबर आपण डिसिप्लिन राहू शकतो आणि आपण हार जीत पचवण्याची ताकद ही खेळाडूमध्ये असते. आणि
त्याच्यामुळं आपण कितीही संकट आपल्यावरती आली तरी ती संकट पुढे आपण संकटातून पुढं जाण्याचा मार्ग हा शोधत असतो, त्याच्यावरती मात करून आपण पुढं जात असतो. आणि त्यामुळं खेळाडू म्हणून मी नक्कीच सांगेन, ज्यावेळेस आपण मैदानावरती येतो त्यावेळेस मलाही वाटतं मी इथे बसले पण माझं लक्ष पूर्णपणे मैदानाकडे असतं. जरी मी हे कार्यक्रम अटेंड करत असेल तरी मलाही वाटत असतं की मी अजून पळायला पाहिजे, तुमच्यासारखं मी अजून करायला पाहिजे. पण काही लिमिट असतात आणि त्या लिमिटनंतर आपण करू शकत नाही. पण तुम्ही एक तुमच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपल्याकडे खूप काही चांगलं क्रीडा ग्राउंड्स क्रीडा मैदानं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत आणि या मैदानामुळं आपल्याला पुढं जाणं शक्य आहे. माझी गोष्ट सांगेन, मी थोडक्यात सांगेन, ज्या तालुक्यातून मी आली त्या ठिकाणी मैदान नाहीत, रोड नव्हते. आता आपल्याला खूप चांगली मैदानं, रोड उपलब्ध झालेली आहेत. येण्या जाण्यासाठी बऱ्यापैकी सोयीसुविधा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढं जाण्यासाठी मला वाटतं खूप चांगला मार्ग मोकळा झालेला आहे. आपण सुविधायुक्त असं क्रीडांगण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपण या क्रीडांगणातून पुढे जावं आणि आपली एक ध्येय ठेवण्याची, एक ध्येय हे ठेवावं आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण प्रवास करावा. कारण की आपण जर ध्येय ठेवलं, चांगलं ध्येय ठेवावं आणि उंच ध्येय ठेवावं, जेणेकरून आपण त्या ध्येयाचा, त्या शिखराचा आपण पाठलाग करत आपण त्या शिखरापर्यंत पोचलं पाहिजे. कारण की एक खेळाडू म्हणून मी एकच सांगेन, मला माहिती नव्हतं मी ऑलिम्पिकपर्यंत जाईन किंवा प्रशासकीय अधिकारी होईन. ज्यावेळेस मी तालुका खेळी, जिल्हा खेळी, विभाग खेळले असेल त्यावेळी मला वाटायचं की आपल्या महाराष्ट्राची जर्सी मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्राकडून आपण खेळलं पाहिजे. त्यावेळेस मी नॅशनलला गेले. नॅशनलला गेल्यानंतर आपल्याला आठवतं की नाही, आपल्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये खेळलं पाहिजे, इंडियाची जर्सी मिळाली पाहिजे. आणि इंडियाची जर्सी ज्यावेळेस घालतो आणि त्याच्यानंतर आपली मानसिकता, आपण खेळाडू म्हणून आपली इच्छा असते की आपण इंटरनॅशनल लेवलला मेडल घेतलं पाहिजे. तर ही मानसिकता आपण ज्यावेळेस ठेवू, आपण ती मानसिकतेनं आपण जर पुढं गेलो तर मला वाटतं काहीही शक्य नाही आहे. आपल्याकडे परिस्थिती नाही किंवा परिस्थिती आहे ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. आपल्याकडे जे आहे, जे आपल्याकडे आहे ते त्याच्यातूनच आपण पुढं गेलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे. आज सर्व मुली, मला वाटतं मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आणि सर्व मुली मला वाटतं सर्व क्षेत्रामध्ये पुढं गेलेल्या आहेत. त्यामुळं आदिवासी जरी भाग असेल तरी मुलींना पाठिंबा हा सर्वच ठिकाणी मिळत आहे आणि त्यामुळं मुली ह्या पुढं गेलेल्या आहेत. माझं एकच मत आहे, मुली पुढं जातात, मुलांनी पण पुढं गेलं पाहिजे. मुलींनी आज सर्व क्षेत्रामध्ये, ह्या ऑलिम्पिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मुली असतील, महिला असतील, त्या पुढारलेल्या दिसतात आणि सर्वच ठिकाणी ह्या महिलांचं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्याच पद्धतीने आपणही आज या ठिकाणी सर्वजण खेळाडू म्हणून उपस्थित आहात, खेळाडू म्हणून खेळणार आहात आणि या स्पर्धेमध्ये आपले मेडल जिंकणार आहात. या सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आपण जरी जिंकलो नाही तरी पुढच्या वर्षी सराव करायचा आहे आणि पुढच्यावरती या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. कारण की आपण जोपर्यंत हारणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या चुका करणार नाही आहेत आणि तोपर्यंत आपण पुढं जाऊ शकणार नाही. ज्यावेळेस जास्त चुका होतील त्यावेळेस आपण नक्कीच पुढच्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी पोचलेलं असेल. जोपर्यंत चुका होत नाही आहे तोपर्यंत आपण चुकलेलं आपल्याला कळत नाही. त्यामुळं हार जरी आज झाली तर उद्या आपला जय असेल आणि त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण पुढं जाऊ. त्यासाठी सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा देते. वेगवेगळ्या खेळाडून आलेले सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. खरं तर आज या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आलेले सर्व विभागातून सर्व खेळाडूंचे आणि त्याबरोबर आलेले क्रीडा शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. या ठिकाणी माझे 2 शब्द संपून जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याच तिथल्या गलंडे मॅडम त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करेन की मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, या ठिकाणी बोलवलं. खरं तर मी आदिवासी विभागात येत असते, मी पहिल्यांदा आलेले त्यावेळेस मला इथलं जे कल्चर आहे ते फार आवडलेलं आणि माझी मैत्रीण, आपली सर्वांना माहिती असलेली आदिवासी खेळाडू कविता राऊत
ही आपल्यातलीच आहे. खरं तर मी जास्त बोलणार नाही, मला माहिती आहे मी तुमच्यासारखीच होती. त्यावेळेस मलाही वाटायचं कशाला हे लोक बोलतात, उगाचच आमचा वेळ घालवता. मी वेळ घालवणार नाही आहे, फक्त थोडंसं सांगेन की आपण ज्यावेळेस स्पर्धा घेत असतो, स्पर्धा खेळत असतो आणि पुढं जात असतो, त्यावेळेस एखादा अनुभवी खेळाडू किंवा एखादा अनुभवी आपल्याला सांगत असतो, त्याच्यातून एखादी जरी गोष्ट आपण घेतली तर मला वाटतं आपलं ध्येय टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजून काही आवश्यकता नसणार आहे. कारण की अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. मी खेळाडू म्हणून आपल्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छिते, आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे खरंच आपण या क्षेत्रातून पुढं जाऊ शकता. आपण जरी खेळत असेल तरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. कारण की मी एक खेळाडू आहे आणि खेळाडू म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते, जरी मी खेळत असेल, ऑलिम्पिकपर्यंत गेले असेल, सर्व वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळले असेल, पण येऊन मी त्याच ठिकाणी पोचले ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रात मला जायचं नव्हतं किंवा ज्या क्षेत्राची आवडही नव्हती. ते क्षेत्र म्हणजे पुस्तक. आणि पुस्तक हे माझ्या आयुष्यासाठी आलेलं आहे. कारण की पुस्तकापासून नेहमीच मी लांब राहत होती. कारण की पुस्तक हे मला कधीच आवडलेलं नाही किंवा वाचन किंवा अभ्यास करणं मला कधीच आवडलेलं नाही आहे किंवा त्या क्षेत्रामधून पुढे जाण्याचा निर्णयही कधी घेतलेला नव्हता. खेळातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि खेळातूनच मी करिअर करायचं ठरवलं आणि खेळातूनच पुढे जात राहिले. कारण की खेळ असा एक क्षेत्र आहे की खेळातून आपण ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस आपल्याला खेळ खूप काही शिकवून जात असतो. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, खेळ आपल्याला डिसिप्लिन शिकवत असतं. आणि आपल्या आयुष्यात जर आपण डिसिप्लिन असेल तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो. आणि ते सर्वात चांगलं माध्यम हे खेळ आहे. खेळातून आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतो, त्याचबरोबर आपण डिसिप्लिन राहू शकतो आणि आपण हार जीत पचवण्याची ताकद ही खेळाडूमध्ये असते. आणि त्याच्यामुळं आपण कितीही संकट आपल्यावरती आली तरी ती संकट पुढे आपण संकटातून पुढं जाण्याचा मार्ग हा शोधत असतो, त्याच्यावरती मात करून आपण पुढं जात असतो. आणि त्यामुळं खेळाडू म्हणून मी नक्कीच सांगेन, ज्यावेळेस आपण मैदानावरती येतो त्यावेळेस मलाही वाटतं मी इथे बसले पण माझं लक्ष पूर्णपणे मैदानाकडे असतं. जरी मी हे कार्यक्रम अटेंड करत असेल तरी मलाही वाटत असतं की मी अजून पळायला पाहिजे, तुमच्यासारखं मी अजून करायला पाहिजे. पण काही लिमिट असतात आणि त्या लिमिटनंतर आपण करू शकत नाही. पण तुम्ही एक तुमच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपल्याकडे खूप काही चांगलं क्रीडा ग्राउंड्स क्रीडा मैदानं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत आणि या मैदानामुळं आपल्याला पुढं जाणं शक्य आहे. माझी गोष्ट सांगेन, मी थोडक्यात सांगेन, ज्या तालुक्यातून मी आली त्या ठिकाणी मैदान नाहीत, रोड नव्हते. आता आपल्याला खूप चांगली मैदानं, रोड उपलब्ध झालेली आहेत. येण्या जाण्यासाठी बऱ्यापैकी सोयीसुविधा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढं जाण्यासाठी मला वाटतं खूप चांगला मार्ग मोकळा झालेला आहे. आपण सुविधायुक्त असं क्रीडांगण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपण या क्रीडांगणातून पुढे जावं आणि आपली एक ध्येय हे ठेवावं आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण प्रवास करावा. कारण की आपण जर ध्येय ठेवलं, चांगलं ध्येय ठेवावं आणि उंच ध्येय ठेवावं, जेणेकरून आपण त्या ध्येयाचा, त्या शिखराचा आपण पाठलाग करत आपण त्या शिखरापर्यंत पोचलं पाहिजे. कारण की एक खेळाडू म्हणून मी एकच सांगेन, मला माहिती नव्हतं मी ऑलिम्पिकपर्यंत जाईन किंवा प्रशासकीय अधिकारी होईन. ज्यावेळेस मी तालुका खेळी, जिल्हा खेळी, विभाग खेळले असेल त्यावेळी मला वाटायचं की आपल्या महाराष्ट्राची जर्सी मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्राकडून आपण खेळलं पाहिजे. त्यावेळेस मी नॅशनलला गेल्यानंतर आपल्याला आठवतं की नाही, आपल्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये खेळलं पाहिजे, इंडियाची जर्सी मिळाली पाहिजे. आणि इंडियाची जर्सी ज्यावेळेस घालतो आणि त्याच्यानंतर आपली मानसिकता, आपण खेळाडू म्हणून आपली इच्छा असते की आपण इंटरनॅशनल लेवलला मेडल घेतलं पाहिजे. तर ही मानसिकता आपण ज्यावेळेस ठेवू, आपण ती मानसिकतेनं आपण जर पुढं गेलो तर मला वाटतं काहीही शक्य नाही आहे. आपल्याकडे परिस्थिती नाही किंवा परिस्थिती आहे ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. आपल्याकडे जे आपल्याकडे आहे त्याच्यातूनच आपण पुढं गेलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे. आज सर्व मुली, मला वाटतं मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आणि सर्व मुली मला वाटतं सर्व क्षेत्रामध्ये पुढं गेलेल्या आहेत. त्यामुळं
आदिवासी जरी भाग असेल तरी मुलींना पाठिंबा हा सर्वच ठिकाणी मिळत आहे आणि त्यामुळं मुली ह्या पुढं गेलेल्या आहेत. माझं एकच मत आहे, मुली पुढं जातात, मुलांनी पण पुढं गेलं पाहिजे. मुलींनी आज सर्व क्षेत्रामध्ये ह्या ऑलिम्पिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मुली असतील, महिला असतील, त्या पुढारलेल्या दिसतात आणि सर्वच ठिकाणी ह्या महिलांचं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्याच पद्धतीने आपणही आज या ठिकाणी सर्वजण खेळाडू म्हणून उपस्थित आहात, खेळाडू म्हणून खेळणार आहात आणि या स्पर्धेमध्ये आपले मेडल जिंकणार आहात. या सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आपण जरी जिंकलो नाही तरी पुढच्या वर्षी सराव करायचा आहे आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. कारण की आपण जोपर्यंत हारणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या चुका कळणार नाही आहेत आणि तोपर्यंत आपण पुढं जाऊ शकणार नाही. ज्यावेळेस जास्त चुका होतील त्यावेळेस आपण नक्कीच पुढच्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी पोचलेलं असेल. जोपर्यंत चुका होत नाही आहे तोपर्यंत आपण चुकलेलं आपल्याला कळत नाही. त्यामुळं हार जरी आज झाली तर उद्या आपला जय असेल आणि त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण पुढं जाऊ. त्यासाठी सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा देते. वेगवेगळ्या खेळाडून आलेले सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते.